खऱ्या अर्थीचे ज्ञान प्रकट व्हायला पाहिजे होतं. नाथ संप्रदाय पुढे यायला हवा होता, तो आला गेला नाही. नाथ संप्रदायाबद्दल अनेकशी भ्रांती आणि भीती ही समाजामध्ये पसरवली गेली की नाथ हे दैवत कडक आहे, नाथांची पूजा घरामध्ये करू नये, नाथांना स्त्रियांनी शिवू नये, नाथांचा फोटो स्त्रियांनी पूजू नये. मुळामध्ये जर पाहिलं, नाथ हे खूप प्रेमळ आहेत. तुम्ही नाथांपुढे फक्त तुमची शरणागती पत्करण्याची देरी आहे. ज्यावेळेस तुम्ही एक पाऊल नाथांपुढे देता, नाथांसमोर देता, नाथांच्या समोर येऊन झोपता, नाथ साहेब तुमचं अंग अडवून कार्य करतात. हे आज ताकद येणारं प्रचिती प्रत्येकाला येते. एखादा संसारिक व्यक्तीचं काम काय आहे किंवा त्याची इच्छा आकांक्षाच काय असतात की माझा परिवार सुखी राहू दे, बरोबर, अडचणी येऊ नये, आरोग्य चांगलं राहावं, विपत्ती येऊ नये, कुठलीही वाईट करणी बाधा तंत्रबाधा आमच्या, हे एकदम बेसिकली गोष्टी आहेत. ते प्रत्येक संसारिक माणसाचे आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि हा जो व्यक्तिरेखा नाथांना धरून राहील, नाथ संप्रदाय, मी म्हणत नाही की तुम्ही नाथ संप्रदायामध्ये दीक्षितच व्हा, मी असं म्हणत नाही, परंतु तुम्ही नाथांची सेवा जर घरात सुरू करत असाल, नाथांची पोती घरामध्ये पूजत असाल, फोटो पूजत असाल, निश्चितपणे नाथ कृपा त्या भक्तावरती राहते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.